नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण कळस कृषी प्रदर्शन या ठिकाणी प्लॉट बघण्यासाठी आलेलो आहे। शेतकरी मित्रांनो, हा सेमिनाचा बायर कंपनीचा अथर्व हा प्लॉट आहे। शेतकरी मित्रांनो, ह्या प्लॉटची खासियत अशी की उन्हाळ्यामध्ये ह्या प्लॉटची लागवड केली जाते। ज्या ठिकाणी 45 सेल्सिअसचं टेम्परेचर राहतं त्या टेम्परेचरमध्ये सुद्धा हा प्लॉट तग धरीत राहतो। आणि दुसरी खासियत म्हणजे या उत्पन्नाच्या दृष्टिकोनामध्ये उन्हाळ्याच्या प्लॉटकडे ह्या प्लॉटकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय जबरदस्त आहे शेतकऱ्यांचा। आणि दुसरं महत्त्वाची खासियत म्हणजे ही जे काही किपिंग क्वालिटी किंवा जे काही उत्पन्न आहे हे इतर वाणापेक्षा ह्या प्लॉटला आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतं। आपण अधिक माहिती कंपनीच्या प्रतिनिधीसोबत जाणून घेऊ। नमस्कार साहेब, साधारणपणे अथर्व वाणाविषयी आम्हाला थोडक्यात माहिती सांगा। अथर्व वाणाची खासियत अशी ही उन्हाळ्यामध्ये वन साईड चालणारी व्हरायटी आहे। हिचं वैशिष्ट्य म्हणजे किती टेम्परेचर जरी असलं हिला उत्पन्नाला कोणत्या प्रकारचा काही बदल होत नाही, उत्पन्न वाढतच असतं। त्याच्यानंतर याची एक वैशिष्ट्य दुसरं असं आहे का कोणत्या टेम्परेचरला ही दम धरते। त्याच्यानंतर हिची टिपिंग क्वालिटी जबरदस्त आहे। त्याच्या व्हायरसला एकदम सशक्त वाण आहे, व्हायरस टॉलरंट या व्हरायटीमध्ये असल्यामुळे ही शेतकऱ्यांच्या पहिल्या पसंतीचं वाण झालेलं आहे। एकरी उत्पन्न किती प्रमाणात देते सर्वसाधारण शेतकऱ्यांना? सर्वसाधारण 70 टनापर्यंत एकरी उत्पन्न देते ही व्हरायटी। शेतकरी मित्रांनो, उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर एकरी 70 टनापर्यंत आपल्याला उत्पादन दिलेलं आहे। आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट, उन्हाळी पिकाला म्हणजे टोमॅटो पिकाला व्हायरस नावाचा रोग जास्त असतो। व्हायरसमुळे काय होतं, पानं जास्त प्रमाणामध्ये गोळा होतात। त्याच्यानंतर जे काही पिवळे पानं दिसतात शेतकरी मित्रांनो, ह्या वाणाला ते आपल्याला कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतात। शेतकरी मित्रांनो, अधिक माहितीसाठी आपण कंपनीच्या प्रतिनिधीसोबत किंवा जे स्थानिक आपल्याला नर्सरी असते याच्यासोबत संपर्क करून आपण ह्या वाणाची नक्की लागवड करा। आणि अशा पद्धतीने नवीन माहितीसाठी आमच्या चॅनल नक्की फॉलो करा। धन्यवाद।